तीच घटना परभणीमध्ये यशवाडी या ठिकाणी घडली. देवाच्या दर्शनाला देवाच्या मंदिरात गेली लोक, मंदिरात दर्शनाकरता गेली, वरची छत नुसतं बांधकाम चालू होतं, ती छत पडली. जवळजवळ 25 ते 30 लोक त्याच्या खाली दबली गेली. त्यातल्या 6-7 लोकांचा जागेवर मृत्यू झालाय. खरं तर खरंच दुर्दैवी आणि दुःखी घटना आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः जे या घटनेमध्ये ज्यांचा खरंच काही दोष नव्हता पण ज्यांना मृत्युमुखी पडावं लागलं, असे सगळ्यांना माझ्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि जे त्यामध्ये सध्या काही लोक आहेत, म्हणजे 25-30 लोक होती, त्यातले 7 जण जागेवर मृत पावलेत आणि बाकीचे जे आहेत त्यांना जखमा झाल्या, गंभीर जखमा. आणि म्हणून ते ज्यांना गंभीर जखमा झालेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं. आणि काय लोक आता यात देवाला दोष देतात किंवा काय म्हणतात की देवाच्या दर्शनाला गेलं होतं असं का. ही नियती असते, जी गोष्ट होणार आहे त्याला कुणीच थांबवू शकत नाही. कारण आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे चाले ना. पण वाईट वाटतं अशा घटना ऐकल्या पाहिल्या की हृदय असं पिटाळून येतं आणि खरं वाईट वाटतं. त्या क्षणी आपण डोळ्यासमोर असा प्रसंग आणतो की त्या क्षणी जर आपला कोणता माणूस जर तिथं असता तर कसं वाटलं असतं, आपल्याला कसं वाटलं असतं. जागेवर जर 7 जण मरून जात असतील तर किती दुःखी घटना आहे, किती वाईट आहे. आणि मला असं वाटतं देव आहे हो राजा, देव आहे. देव कुठे आहे माहिती आहे का? ते पडल्यानंतर मंदिराचं छत जेव्हा ते सभामंडप ज्याला म्हणतो ते जेव्हा पडल्यानंतर धावत पळत पहिल्यांदा तिथं जो माणूस गेला तो देवरूपातला आहे. ज्यानं त्या लोकांना मदत केली तो देवरूपातला आहे. त्यांच्या नावानं जे पुढे आले ते देवरूपातली माणसं आहेत.